नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण बऱ्याचदा स्वतःमध्ये बदल करायचं ठरवतो, म्हणजे चांगले बदल. बघा, म्हणजे आत्ता आपण जसं वागतोय त्यापेक्षा अधिक चांगलं वागण्यासाठी आपण काय करायला हवं आहे याचा विचार आपण करतो आणि त्यावर हुकूम वागायचं ठरवतो. पण दुसऱ्या दिवशी पहिले पाडे 55 असा प्रकार होतो की नाही? म्हणजे कळतंय पण वळत नाही असं होतं ना. मग असं नेमकं का होतं याचा विचार आपण करायला हवा. म्हणजे बदलायचं तर आहे स्वतःला, पण हे बदलाचे आणि बदलायचे विचार फक्त मनात राहतात. त्यासाठी आवश्यक असणारी कृती मात्र आपण करत नाही. मग आपण स्वतःलाच दोष देत बसतो की मी ठरवलंय ते माझ्याकडनं साध्य होतच नाही, मग आज करू, उद्या करू, अशी कारणं आपण स्वतःलाच देत राहतो. ठरवलेली गोष्ट पुढे ढकलत राहतो. पण तुम्हाला माहिती आहे ना, या सगळ्या ठरवलेल्या गोष्टी न होण्यामागे एक फार मोठं कारण असतं. ओळखलंय तुम्ही ते? अर्थातच आपल्यातला आळस. हा आळस आहे ना, खरं तर 3 अक्षरी शब्द आहे, पण तो संपूर्ण मनाला, शरीराला व्यापून टाकतो हे खरं. या आळसाला आपल्या शरीर मनातून जर घालवायचं असेल तर आपल्याकडचे 2 गुण आपण वृद्धिंगत करायला हवे. ते गुण म्हणजे एकतर दृढनिश्चय आणि सातत्य. जर हे असेल ना तर आपण नक्कीच आळस टाकून आपण ठरवलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. आपल्या ज्या चुकीच्या सवयी आहेत, वाईट सवयी आहेत, ज्या मनामध्ये अगदी खोलवर रुजलेल्या आहेत, त्या सहज बदलू शकतो. यासाठी ठाम निर्धार आणि कंटिन्युटी ही फार महत्त्वाची असते. आणि या 2 गुणांना जर जिद्दीची जोड दिली ना तर मग पुढचा रस्ता सहज सोपा होतो. त्यासाठी स्वतःच्या मनाला, स्वतःला सतत आठवण करून द्यावी लागते की आपल्याला ही आपली सवय बदलायची आहे. आपल्याला अजून चांगली सवय अंगी बाणवायची आहे, जी आपल्या शरीर मनासाठी अतिशय लाभदायक असेल. जेव्हा आपण या आपल्या वाईट सवयी बदलण्याचा संकल्प करतो ना, तेव्हा आपल्यातले जे षड्रिपू आहेत ना, ते आपल्या या 3 गुणांवर मात करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जाऊ दे, आज नको, उद्या करूया, उद्यापासून सुरुवात करूया, आजच्या दिवस आराम करून घेऊया, उद्या मात्र झपाटून कामाला लागूया. पण हे जे षड्रिपू असतात ना, तो उद्याचा चांगला दिवस येऊच देत नाही. कारण प्रत्येक दिवशी ते आपल्या दृढनिश्चयाला, सातत्याला आणि जिद्दीला थोपवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच हे 3 गुण आपल्यामध्ये इतके स्ट्रॉंग आपण बनवायचे आहेत की जे ह्या षड्रिपूंना डोकं वर काढूच देणार नाहीत. आणि जेव्हा ही कृती आपण स्वतःहून स्वतःसाठी करू ना, तेव्हा यश आपलंच असेल. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.